लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि मला स्पेशली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात जास्त आवड होती. सो आसाममध्ये खूप शास्त्रीय संगीताचा माहोल नाही आहे. तिथे बेसिकली फोक म्युझिकचं जास्त प्रभाव आहे. क्लासिकल म्युझिक आणि प्लेबॅक और बाकीचं लाईट म्युझिक हा दोन्ही वेगळी फील्ड आहे पूर्ण. क्लासिकल म्युझिकमध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही आवाज लावता ते वेगळ्या गोष्टी आणि तुम्ही लाईटमध्ये और प्लेबॅकमध्ये तुम्ही जेव्हा लावता तेव्हा खूप हे तुमचा आवाजच कसं लावतात त्याच्यावरतीच डिपेंड आहे. सो मी जाताना 6 वाजता मी सुरू केले होते आणि मला कळलं नाही कधी 11 वाजले. म्हणजे 8:30 वाजल्यानंतर मी बोलले की मी जरा पाणी पिते, तर ते फक्त 5 मिनिटाचं मी थोडासा हे झालं आणि मग देन आय अगेन स्टार्टेड. हाय मित्रांनो, मी अनिकेत बापट तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो डिजिटल गप्पांच्या बालगंधर्व संगीत महोत्सव स्पेशल एपिसोडमध्ये. आज आपण भेटणार आहोत एका अशा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायिकेला जी मूळची आसामची आहे पण सध्या मुंबईत स्थायिक आहे आणि अतिशय उत्तम मराठी बोलते, अशी श्रुती भुजर बरुआ. तर तिच्याबरोबर आपण गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत. वेळ वाया न घालवता भेटूयात श्रुतीला आणि समजून घेऊयात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताबद्दल. लेट्स गो. हाय श्रुती, कशी हॅलो, मी मस्त. तुम्ही कसे आहात? जगास एकदा कसा झाला प्रवास? प्रवास खूप छान झाला. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच जळगावला आले आणि इथलं खूपच छान वातावरण आहे आणि हा कार्यक्रमाबद्दल मी खूप वर्षापासून ऐकतेय. सो ॲक्च्युली इट्स माय ऑनर टू प्रेझेंट माय आर्ट हिअर टुडे. येस. सो बालगंधर्व संगीत महोत्सव याला आता हा 24वा बालगंधर्व संगीत महोत्सव आहे. 25 वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष प्रतिष्ठान त्यांचा साजरा करत आहे. अशा मोठ्या स्तरावर आणि असा छान वेळी तुला तुझी संगीताची कला लोकांसोबत शेअर करायला मिळते, सादर करायला मिळते. कसं वाटतंय? खूपच छान वाटते. म्हणजे जेव्हा चांदोरकर काकांचा फोन आलेला मला, की असं प्रसंग आहे, एवढा मोठा स्टेज आहे, तर तू गाशील का? तर मला खूपच आनंद झाला. कारण जसं की मी बोलले, की जळगावला पहिल्यांदाच आले आणि पहिल्यांदाच हा प्लॅटफॉर्मला मी माझा कला सादर करतेय. तर खूपच छान वाटलं बिकॉज हा प्लॅटफॉर्ममध्ये, हा स्टेजमध्ये खूप मोठे लोकं आपली कला सादर करून गेले. सो हे माझं भाग्य आहे, की मी इथे आज कार्यक्रम माझं होतंय. हो. बस. आणि सगळ्यात महत्वाचं, तू इतकी छान मराठी कसं काय बोलतेस हे मी विचारणार आहे. पण त्याच्या आधी मी जे इंट्रोमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की यू आर ओरिजिनली फ्रॉम आसाम, यू शिफ्टेड टू महाराष्ट्र. येस. हे कसं काय घडलं बुवा? ॲक्च्युली लहानपणापासून मला गाण्याची आवड होती आणि मला स्पेशली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात जास्त आवड होती. सो आसाममध्ये खूप शास्त्रीय संगीताचा माहोल नाही आहे. तिथे बेसिकली फोक म्युझिकचं जास्त प्रभाव आहे. त्यामुळे मला शास्त्रीय संगीत कोणाकडे व्यवस्थित शिकायचं होतं. खरं मी लहानपणापासून माझ्या आई-वडिलांकडे शिकले. पण नंतर मी 12वी झाल्यानंतर असं डिसाईड केले, की आसामच्या बाहेर जाऊन कुठे शिकायचंय. तर एक पुणे डोक्यात होता. आणि त्यामुळे मी पुण्याला आले आणि पुण्यात मी पंडित विजय कोपरकर त्यांच्याकडे गायनाची तालीम घेतली आणि सायमल्टेनियसली आय वॉज डुईंग ग्रॅज्युएशन अँड मास्टर्स इन म्युझिक फ्रॉम एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटी. राईट. सो तो 4 वर्षाचा कोर्स. हो. ॲक्च्युअली मास्टर्स पकडून 5 वर्षांचं. बरं. हां. आणि त्यामुळे पुण्यात आल्यानंतर ऑफकोर्स मराठी शिकावंच लागतं आणि मला खूप आवड आहे वेगळे भाषा शिकायचं. सो मला जेव्हा मी पुण्यात पहिल्यांदा आले तेव्हाच मी ठरवलं होतं की मराठी भाषा शिकायचंय आणि मला असं खरं अभिमान वाटतं की मी आज असं एवढं बोलू शकते. वा. कारण कसं होतं, आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपण असं म्हणतो की हा हिंदी येतंय ना, तर सगळं ओके आहे, सगळंच. पण बऱ्याच वेळेला हा जो डिसिजन घेतला जातो की नाही, मला तिथली लोकल लँग्वेज का ओके, मला त्या स्टेटची लँग्वेज आली पाहिजे, हे करून मी व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा या सगळ्या गोष्टी बोलू शकेन. प्लस तू म्हणलीस तसं आवड आहे म्हणून
मला ही भाषा येते, बरोबर. ही अभिमानानं तू हो, सांगतेस. हो, पण ते करणं अवघड आहे, हो. कारण मराठी भाषा तेवढी सोपी नाही. नाही. पण तुझे हे प्रयत्न थ्रू आउट युअर करिअर तू चालू ठेवलेस, पण त्याच्यासाठी कितीतरी लोकांनी तुला मदत केली असेल. खूप म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगशील? की ती प्रोसेस कशी होती? ऍक्च्युली जेव्हा मला आठवते अजूनही, मी SNDT कॉलेजमध्ये BA साठी ऍडमिशन घेतली होती, BA इन म्युझिक. तर जेव्हा मी पहिल्यांदा एक प्रिन्सिपल कडून एक वेलकम स्पीच असतो, ते सगळं मराठीमध्ये होतं आणि मला एकही शब्द कळलं नव्हतं तेव्हा. सो तेव्हा मला एका क्षणीसाठी असं वाटलं होतं की जमेल की नाही, कारण पूर्ण म्हणजे राज्य वेगळं आहे, मग भाषा वेगळं आहे, संस्कृती वेगळं आहे आणि माझं पुण्यात और महाराष्ट्रात कोणीच नव्हते. म्हणजे माझं नातेवाईक नाही, माझं आई-वडील नाही, कोणीच नव्हते. सो त्यामुळे मला पहिल्यांदा जेव्हा कॉलेजमध्ये ते वेलकम स्पीच झालं, त्याच्यानंतर एक क्षणसाठी वाटलं अ, की बरोबर होईल की नाही, फ्युचरमध्ये कसं होईल, कसं मॅनेज करीन. पण एक कुठेतरी माझा आई-बाबांचा सपोर्ट म्हणावं, की एक त्यांचा आत्मविश्वास म्हणावं, की होते माझ्याकडे, की करू शकते मी असं. सो असं मी डिसाईड केलं, की नाही, इथे राहायचं असेल तर भाषा शिकावंच लागेल. आणि त्याच्यासाठी मी पुण्यात सुरुवातीला डॉक्टर शरद खरे म्हणून आहे. त्यांचं घरी मी पेइंग गेस्ट म्हणून होते. म्हणजे त्यांच्या घरातच होते बेसिकली. दोज पीपल आर लाइक माय फॅमिली. तर त्यांच्याकडे असताना पण त्यांनी पण खूप स्ट्रिक्टली मला सांगितलं, जर तुला पुढे जाऊन मराठी शिकायचं आहे, तर मी तुझ्याशी मराठीतच बोलणार आहे. तू फक्त जे काही समजलं नाही तर हिंदीत उत्तर दे, पण तुला पण समजताना आणि ऐकताना मराठीची सवय पाहिजे. बरोबर. सो तिथून मग प्रवास सुरू झाला आणि मग मला आठवते स्पेशली मी मराठी शिकण्यासाठी मी मराठी सीरियल्स बघायची. तेव्हा तेव्हा जुळून येती रेशमगाठी आणि का रे दुरावा, असं वेगवेगळे सीरियल्स होते. मला स्टोरीमध्ये काही खूप इंटरेस्ट नव्हतं, पण जस्ट बिकॉज मला शिकायचं होतं मराठी, तर मी बघायला लागले. आणि मला जाणवलं की कसं मराठी असं नुसतं वाचताना और एक कविता असो, गाणी असो, त्याची भाषा वेगळं आहे आणि तुम्ही जेव्हा बोलता, त्याची भाषा वेगळी आहे. सो बोलीभाषा शिकण्यासाठी तुम्हाला ते संवाद पण कानावर पडणं जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तो एक होता आणि दुसरं मग कॉलेजमध्ये सगळेच आजूबाजूला मराठी लोकं होते. माझे दो माझं मीडियम इंग्लिश होता, पण सगळेच प्रोफेसर तिकडचे मराठीच होते. सो त्यामुळे मराठीतच संवाद व्हायचे. आणि त्यामुळे एक 24/7 कानावर मराठी पडलं माझं. सो त्यामुळे तसं हळू मग शिकायला लागले मी. करेक्ट. आणि इव्हेंच्युअली तू लग्नही अशा एका व्यक्तींकडून केलंस, की जो महाराष्ट्रीयनच आहे. हो. तर हे तू तुझ्या मराठी स्किल्सनी इम्प्रेस केलं? मराठी असं सांगायला हरकत नाही. सो त्याची काय स्टोरी होती? हाऊ यू ॲक्चुअली माझा नवरा, त्याचं नाव आहे अनुराग गोडबोले. ही इज अ म्युझिक कंपोजर, अरेंजर आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तो काम करतोय. आणि बरेच मराठी फिल्म जसं बॉईज 4, मग पांडू असं पटाला त्यांनी बॅकग्राऊंड स्कोर आणि म्युझिक असं दिलेलं. सो पहिल्यांदा आमची भेट असा ऑब्व्हियसली सांगीतिक वातावरणातच झालंय. एक प्रोजेक्ट होता, त्यामध्ये मी एक वंदे मातरम गायले होते आणि त्या वंदे मातरम गाताना त्याचे म्युझिक अनुरागने कंपोज अरेंज केले होते आणि त्या निमित्ताने पहिल्यांदा भेट झाली. आणि तेव्हा असं काही म्हणजे माहिती नव्हतं. सो इव्हेंच्युअली आमची फ्रेंडशिप वाढली आणि रेटी वाढत गेली. सो हळू आम्ही मराठीतच बोलायचो आणि काही चुकलं तर तो मला करेक्ट करायचा. सो असा संवाद वाढत गेला. करेक्ट, करेक्ट. ती इट इज व्हेरी काय म्हणतात, एक ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे ना, की मला मराठी येतंय आता. मी तुझ्याशी मराठीत बोलू शकतो हो. आणि नुसतं क्षेत्र नाही, इतरही गप्पा मारू शकतात हो. कम्फर्टेबली. येस. तो एक बॉन्ड क्रिएट होण्यासाठी बरोबर. झाली होती. हो. पण तू जसं म्हणलीस तसं साऊंड इंजिनिअरिंग, मिक्सिंग, मास्टरिंग, रेकॉर्डिंग या स्पीडमध्ये आहे. तो बॅकग्राऊंड स्कोरही डिझाईन करतो. बरोबर. तर युज्युअली असं म्हणतात ना, मी असं ते ऐकली असतं, की नाही नाही बाबा, माझ्या क्षेत्रातला नकोच साला नवास. उगाचच घरी आल्यानंतर क्लॅशेस होण्यापेक्षा बेटर आहे. पण तुझं सेम फील्ड मधला हजबंड आहे, तुझा पार्टनर आहे. तर एकत्र काम करत असताना किती मजा येते आता लग्नानंतर? ऍक्च्युली खूप मजा येते. मला ऍक्च्युली माहिती नाही की लोक का असं म्हणतात की सेम फील्डमध्ये नको. कारण मला असं जाणवतं की सेम इंटरेस्ट असल्यामुळे ना आम्ही खूप गप्पा मारतो. म्हणजे
दुसरा हा पॉइंट आहे की ट्रॅकचं पण म्युझिक फील्ड असून सुद्धा पण त्याचं क्षेत्र थोडी वेगळी आहे माझ्यापेक्षा. कारण मी म्हणजे पूर्णपणे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या फील्डमध्ये आहे आणि त्याचं सगळं स्टुडिओ रेकॉर्डिंग्स, म्युझिक कंपोजिंग आणि त्या फील्डमध्ये मी मराठी इंडस्ट्रीमध्ये. सो त्यामुळे पण आमची गप्पा पण वेगळे वेगळे असतात. तो त्याच्या इंडस्ट्रीच्या गोष्टी सांगतात, मी माझं म्हणजे माझं इंडस्ट्रीच्या गोष्टी सांगतो आणि खूप क्रिएटिव्ह गोष्टी पण घडतो आम्ही. एकत्र पण खूप गाणी केले. इंटरेस्टिंगली मी गेल्या 2 वर्ष झालं आम्ही एक नवीन YouTubeवरती चॅनल काढली आहे आसामीज गाण्याची. सो ही कंपोजेस ऑल द सॉंग्स आणि मी 2-3 गाणी लिहिले त्यामधले. सो आम्ही असं एकत्र श्रुती आणि अनुराग म्हणून म्युझिक चॅनल आहे. तर त्यामध्ये आम्ही स्वतःचे आसामीज गाणी कंपोज करतो. आम्ही रिलीज करतो. कधी गेला काय कोणा चालेल. हे पहिलं जी आमची चॅनलमधली पहिली गाणी होती ते सिनाकी बुरुहून असं टायटल आहे. सिनाकी बुरुहूनचा अर्थ आहे तुमची आठवणातली एक परिचित पाऊस असं. सो ही 2 लाईन आल्या. होती तर सिनाकी बुरुहून তোমারে পরশৰ বৰষুণ শিহৰণে আনিছে চিনাকি বৰষুণ হেৰুৱা দিনৰে স্মৃতিৰে দলিছাত আঁকিছে প্ৰণয়ৰ বৰষুণ অতীতৰ চিনাকি বৰষুণ তোমাৰে পৰশৰ বৰষুণ. वा वा क्या बात. खरंच म्हणजे लँग्वेज हे किती मॅटर करतं आणि किती नाही हे प्रत्येकाच्या मान्यवर आहे. पण गाणं हे असं क्षेत्र आहे जिथे कळत जरी नसलं काय शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे तरी त्याची मजा घेऊ शकतो. हो बरोबर. आता थोडंसं मागं जाऊया. ओके. तर तू आता शास्त्रीय उपशास्त्रीय दोन्ही फॉर्म मध्ये गातीये. आणि सगळ्याची सुरुवात जी तुझ्या आईबाबांपासून झाली तर एक आई बाबा म्हणून आणि एक गुरु म्हणून हो. जेव्हा आपण बघतो तर ते कसं होतं रिलेशन तुमचं आणि आणि आता कसं आहे? सुरुवातीला मी ॲक्चुअली वयाच्या 4थ्या वर्षापासूनच मी गाणं शिकायला लागले माझ्या आई-बाबांकडे. बाबा माझं स्पेशली ही इज इंटू इंडियन क्लासिकल म्युझिक ओन्ली. तर घरात एक लहानपणापासून शास्त्रीय संगीताचा माहोल होता आणि माझी आई म्हणजे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय म्हणजे भावगीत, भक्तिगीत असं पण गातात. सो त्यामुळे मला लहानपणापासून दोन्ही गोष्टी मिळाल्या. म्हणजे शास्त्रीय संगीताचं पण वातावरण होतं आणि आईकडून वेगळे लाईट सॉंग्स, वेगळे भावगीत वगैरे पण मी शिकले. त्यामुळे आई-वडील म्हणून तर कायमच मला सपोर्ट मिळाला आणि एक गुरु म्हणून जाम ओरडा खाल्ली मी. लहानपणापासून म्हणजे असं म्हणतात की घरी आई-बाबा शिक्षक म्हणून असलं की खूप फायदा होतो. फायदा तर फॉर शुअर होतो, पण त्याचा तोटा पण असतो थोडाफार. तर मला आठवते मी जेव्हा रियाज करायला बसायचो तर पहिला सूर लागला की बाबांचं तिकडून आवाज यायचा, "अरे हे चुकलं, हे असं गा, हे तसं गा." मग मी एक दिवस शेवटी सांगितलं, "बाबा मी गाऊन बघते नंतर तुम्ही सांगा काय असतं." कधीतरी राग येत असेल ना या गोष्टीचा की अरे काय म्हणजे मला प्रयत्न तरी करू द्या. हो, ते होतं. बट मला हे गोष्टी कसं ते तेव्हा खूप लहान असल्यामुळे खूप गोष्टीचं ज्ञान नव्हतं. आणि खूप नंतर त्या गोष्टीचं जास्त जाणीव होतो. तेव्हा मोठी झाली तेव्हा मला कळायला लागलं की जे बाबांनी त्याच वेळेत जे टोकलं होतं ते खूप इम्पॉर्टंट होता, खूप महत्वाचं होतं. कारण तुम्ही चुकीचा रियाज करत गेला तर तसं गळ्याला पण सवय लागतं. सो त्यामुळे त्या वेळेच्या वेळी तुम्हाला जर करेक्ट केलं तर तुम्हाला त्याचे पुढे फायदा होतो. सो त्यामुळे लहानपणापासूनच आई-बाबा हे मला खूप एक मोठी सपोर्ट सिस्टम आहे माझ्या आयुष्यातलं. येस, येस. सो तू आता म्हटलीस तसं की तुझे बाबा सुद्धा हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक मध्ये आहेत, त्या स्पीड मध्ये आहे. सो त्यांचं जे घराणं आहे तेच घराणं तुझं सुद्धा आहे.
नाही ॲक्च्युली लहानपणापासून जे मी शिकले ते बाबांकडून शिकले आणि बाबांचे गुरु पंडित दामोदर बरा ते गुवाहाटीलाच होते. अ, तर त्यांची गुरु पंडित गणेश प्रसाद मिश्राजी जे बनारस घराण्याचे उत्तम गायक होते. तर त्यांच्याकडून त्यांना तालीम मिळालं. सो बाबांची जी गायन शैली आहे ते गणेश प्रसाद मिश्रांजींकडून आले. आणि मी तेच परंपरा थोड्याफार पुढे शिकत गेलो. पण नंतर जेव्हा 12वी झाल्यानंतर मी पुण्याला आले तेव्हा मी पंडित विजय कोपरकर त्यांच्याकडे मी गाणं शिकायला लागले. आणि अ, गुरुजी गुरुजींचं तालीम पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी हा दोघांकडून झालं. सो त्यामुळे गुरुजींची गायकी थोडी वेगळी होती पण द बेस वॉज क्वाईट सिमिलर. तर त्यामुळे मला कोपरकर गुरुजींकडून कोपरकर गुरुजींकडे जाताना मला खूप अवघड नाही गेला गोष्टी. आणि एक तेव्हा लहानपण होते, वय पण होतं. सो ते मोल्ड होताना खूप पटकन मोल्ड झाले मी. आणि सिमिलॅरिटीज होत्या, सिमिलॅरिटीज होते. इझी टू कोप अप होता. येस, बरोबर. सो कोपरकर गुरुजींकडे माझं तालीम एक 5.5-6 वर्ष झालंय वा. तिकडे. आणि मला हे खूप म्हणतात ना, एक तुमच्या आयुष्यातली एक टर्निंग पॉइंट असतात. तिथे तुमचं आयुष्य घडताना दिसतंय तुम्हाला. तर मला ते वाटतं की जेव्हा मी पुण्याला आणि पहिला जेव्हा मी कोपरकर गुरुजींकडे गेले की ते विचारायला की तुम्ही मला शिकवाल का म्हणून, तेव्हा मी त्यांच्या समोर बसले होते आणि त्यांनी मला सांगितलं की काहीतरी गाव असं. तर आय स्टार्टेड विथ रागेश्री. रागेश्रीमध्ये एक बंदिश मी सुरू केले होते आणि मग मी गाता गाता मग कोपरकर गुरुजींनी स्वतः मला दाखवायला लागलं. मग थोडासा असं करून करून खूप वेळ ॲक्च्युली वी हॅड दॅट म्युझिकल कन्व्हर्सेशन. तर मला असं वाटतं तो एक मोमेंट होता जे माझं आयुष्यातलं खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. आणि कारण त्याचा आधी जरीही मला माहिती होतं की गायनातच काहीतरी करायचंय ॲज अ करिअर आणि पुढे जाऊन आयुष्यात. पण काय करायचंय? कारण मी लहानपणापासून शास्त्रीय आणि उपशास्त्रीय दोन्ही गोष्टी केले. आसाममध्ये असताना लाईट म्युझिकचे पण शोज आणि हे खूप कॉन्सर्ट्स मी केले. पण कोपरकर गुरुजींकडे आल्यानंतर मला कळलं की दिस इज व्हॉट आय वॉन्ट इन माय लाईफ परमनंटली. ठीक आहे, म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी येत राहतं, जात राहतं. पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा माझा मुख्य कोर पॉइंट आहे. खजाना मिल गया. हां. तर तो मला एक खूप आयकॉनिक मोमेंट होता माझ्या आयुष्यासाठी. आणि मी खरंच देवाला म्हणजे खूप प्रार्थना करते की असंच आयुष्यभर मला आशीर्वाद गुरुजींचा आणि सगळं सुरू नक्कीच तथास्तु. तर महत्वाचा मुद्दा हा वाटतो मला याच्यातला की गुरुजी देतायत तर खरं, पण काय घ्यायचं आणि त्याला सुद्धा स्केल अप कसं करायचं हे एका चांगल्या शिष्याची काय म्हणत की एक निशाणी आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यांच्याकडे शिकत असताना वेगवेगळ्या बंदिशी, वेगवेगळे राग हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक मधले शिकलेली आहे, त्याच्यावर रियाज झाला असेल. एखादी झलक ऐकू ना कुठल्या तरी रागातली. बंदी 2 ओळी. राग यमनमध्ये एक खूप सुंदर बंदिश मी शिकवलं होतं. त्याचे शब्द आहे, बावरे मत कर गुमान, गुरुसंग राखो इमान. म्हणजे गुरूंप्रती कायमच तुम्ही इमानदारीने वागला पाहिजे. सो मी थोडासा ऐकवते. बावरे मत कर गुमान, बावरे मत कर गुमान, गुरु संग राखो ईमान, गुरु संग राखो ईमान, बावरे मत कर गुमान, बावरे मत. गुण सागर गुरु महान, गुण सागर गुरु महान, शतगुण के
घट में गुरु ही प्राण, जो गुनी गुरु को पहचान, बारे मत कर गुमान, बारे मत, बारे मत, बारे मत. वा वा, बहुत बढिया, मस्त, खूप सुंदर. तर शास्त्रीय संगीताची झलक आत्ता तू ऐकवलीस आम्हाला, पण लाईट म्युझिक जेव्हा आपण गातो तेव्हा युजली असं ऐकतो आम्ही की शास्त्रीय संगीत गाणारा व्यक्ती हा लाईट म्युझिक तेवढं छान गाऊ शकत नाही किंवा तो तिथे कम्फर्टेबल नसतो. तर हे स्टेटमेंट जेव्हा ऐकायला येतं तेव्हा तुझं काय मत आहे त्याच्यावर, की हे खरंच असं होतं का इट्स मिथ? ॲक्च्युली डिपेंड्स ऑन द डिफरंट इंडिव्हिज्युअल. माझं पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की असं काही नाही आहे, टू बी ऑनेस्ट. ॲक्च्युली कसं आहे, टू नो द ॲक्च्युअल आन्सर वी हॅव टू गो डीप. कारण क्लासिकल म्युझिक आणि प्लेबॅक और बाकीचं लाईट म्युझिक हा दोन्ही वेगळी फील्ड आहे पूर्ण. क्लासिकल म्युझिकमध्ये स्पेशली जेव्हा तुम्ही आवाज लावता ते वेगळ्या गोष्टी, आणि तुम्ही लाईटमध्ये और प्लेबॅकमध्ये तुम्ही जेव्हा लावता तेव्हा खूप हे तुमचा आवाज कसं लावतात त्याच्यावरतीच डिपेंड आहे. आता मी पण प्लेबॅक करते, सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी तुम्हाला सांगते की क्लासिकल म्युझिक जेव्हा तुम्ही प्रेझेंट करता कुठल्याही स्टेजवरती तेव्हा कसं, एक पहिल्या गोष्टी तर तुमचं कंट्रोलमध्ये सगळ्या गोष्टी असतात. बरोबर. की यू आर द बॉस ॲट दॅट टाईम. कारण तुमचं प्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात. पण जेव्हा तुम्ही प्लेबॅक करता, ते प्लेबॅक करताना तुमच्यावरती खूप गोष्टींचं रिस्पॉन्सिबिलिटी असतो. कारण तिकडे तुमचं कंपोजर असतो, लिरिसिस्ट असतो, त्या गाण्याचं एक भावना असतो, कुठल्या रिक्वायरमेंट बी तो गाणं क्रिएट केलं गेलंय तो पण एक वेगळा मुद्दा असतो. हा सगळं गोष्टी बघून त्याला तुम्ही जस्टिस द्यावं लागतं. आणि एक ऑन स्टेज जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स करता तेव्हा माईक समोर गाणं आणि प्लेबॅकमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओच्या मध्ये समोर तुम्ही माईकमध्ये गाणं, दॅट इज अ ह्यूज डिफरन्स. तर मला असं वाटते की असं खूप गोष्टी अवघड नाहीये दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं. पण तुम्हाला हे माहिती पाहिजे कुठल्या गोष्टीला काय लागतं. तुम्ही क्लासिकल म्युझिक करत असताना तुम्ही कसं प्रकारचं रियाज केलं पाहिजे, की तुम्ही कला प्रस्तुत करत असताना तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, हे एक खूप म्हणजे महत्वाचं गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही प्लेबॅक करता, प्लेबॅकमध्ये कारण खूप वेळ नसतो तसं बघितलं तर. क्लासिकल म्युझिकमध्ये आपण जसं प्रोग्रेशन करूया एक रागाचं ते तुमच्या हातात असतं. प्लेबॅकमध्ये तसं नसतं. प्लेबॅकमध्ये तुमचा आवाजाचं क्वालिटी, वेगवेगळे आवाज कसा लावता येईल, सो हे खूप गोष्टी मॅटर करतात. पण तू रेकॉर्डिंग बद्दल आता सांगितलं लाईट म्युझिक, मला काय विचारायचंय तुला की शास्त्रीय संगीत आणि लाईट म्युझिक लाईव्ह परफॉर्म करताना किती वेगळा फरक पाडून जातं. कारण आता दोन्ही गाण्याच्या शैलीच वेगळ्या आहे, त्याचे प्रकारच वेगळे आहे. सो रेकॉर्डिंग हे लाईन बाय लाईन सुद्धा रेकॉर्ड. आणि तू म्हणलीस तसं तिथे कंपोजर आहे, डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर असतो, ते साऊंड इंजिनियर असतो, सगळेच तुम्हाला गाईड करायला असतात. पण लाईव्ह परफॉर्म करणं शास्त्रीय संगीत आणि लाईट म्युझिक संगीत आपण ज्याला बरोबर, ह्याच्यात किती फरक आहे? फरक असं मला वाटतं when it comes to लाईव्ह परफॉर्मन्स तर खूप गोष्टी सिमिलॅरिटीज पण असतो. पण लाईव्ह म्युझिक करताना तसं असतं की फक्त हार्मोनियम आणि तबला तेचदा नसतो, बाकी इन्स्ट्रुमेंट्स पण खूप असतो. सो त्यामुळे ते सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स सोबत तुमचं व्होकल तुमचं कानावर करून त्याचा विचार करून तुम्ही गाणं. बरोबर. आणि लाईट म्युझिकचं अजून एक असतं की तुम्हाला एक पिरियड असतो त्या गाण्याचा, की तुम्हाला 1 मिनिटं असो, 2 मिनिटं असो, 3 मिनिटं असतो. सो त्या गोष्टीमध्ये एक त्याला फॉर्मेट असतो त्याला गाताना. ते तुम्ही खूप जास्त एक्सप्लेन पण आलापीसारखं जसं आम्ही राग प्रस्तुत करताना आलाप करतो, ताना करतो, सो तसा नसतो. समोरच्याला बोरे नाही येत. हा, तर ते मला असं वाटतं दोन गोष्टी खूप वेगळी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय सादर करता ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर एक लाईट कुठलंही गाणं खूप जास्त एक्सप्लेन करून खूप 10 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही गायलात, त्याचं जीवच कसं नाहीये. सो आणि लाईट म्युझिकचं खूप मोठं एक गोष्टी आहे की त्याचं शब्द, जसं लिरिक्स, त्या लिरिक्स सोबत त्या भावना पोचलं पाहिजे. बरोबर. शास्त्रीय संगीतामध्ये पण मी असं नाही म्हणत की शब्दांचं महत्व नाहीये, आहे. पण शास्त्रीय संगीतात सुराचं जास्त महत्व आहे. सूर आणि ताल
हा दोन गोष्टी. सूर जितकं तुम्ही छान लावाल, जितकं शांत लावाल, तितकं ते लोकांपर्यंत पोहोचतं. तर त्यामुळे लाईट म्युझिकमध्ये जेव्हा शब्द लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा लोकांना अरे हा खूप छान आहे हे. असं तुम्हाला कुठल्या स्तरावर किती वेटेज बरोबर. हा लाईट म्युझिकचा हा. करा. पण हे किती दोन गोष्टी डिफरंट आहेत. सगळं काय म्हणतात ते अवगत करणं, त्याचा रियाज करणं, दररोज ते प्रॅक्टिसमध्ये ठेवणं. मग हे जे दररोज रियाजाची जी पद्धती येते त्या कशा आहेत? ऍक्च्युली जेव्हा मी लहानपणापासून मला सवय होती सकाळी रियाज करायची, कारण तेव्हा सकाळी वेळ पण मिळायचं. सो त्यामुळे सकाळी एक भरपूर वेळ खर्च साधना आणि बाकी सगळं तुमचा आवाज घडवण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी रियाज व्हायचं. आणि रियाज करताना पण मी अजूनही सेगमेंट असतो माझं, जसं की तुम्ही तुमचा आवाज घडवण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यूनी रियाज हे वेगळं झालं. तुम्ही तुमच्या गुरुजींकडून जे शिकलाय त्याचा ते घोटणं ते दॅट इज अ डिफरंट रियाज. आणि थर्ड असतो तुम्ही कला सादरीकरण करताना तुम्ही विचार करा की तुम्ही ऑन स्टेज आहात आणि तुम्ही 1 तास एक राग प्रेझेंट करायचे, ते कसं प्रेझेंट करतात दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ रियाज. कारण प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहे. पंडित भीमसेन जोशी जींनी एकदा खूप छान गोष्टी सांगितलं की जे तुम्ही खरी करतात ना, जे तुम्ही एक्सपेरिमेंट करता दॅट इज यू कॉल इट रियाज. पण तुम्ही कला प्रस्तुत करत असताना तुम्ही रियाज नाही करू शकत त्या स्टेजवरती. कला प्रस्तुत करत असताना हे तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की तुम्ही तुमचं गाणं लोकांपर्यंत पोहोचवणं. सो त्यामुळे त्यात तुम्ही जर खूप जास्त एक्सपेरिमेंटल केलात तर हे प्रॉबेबली समटाइम इट वर्क, समटाइम इट डझंट. सो त्यामुळे जे येत नाही ते रियाज आहे, बरोबर. ते करणं म्हणजे. करेक्ट, बरोबर. फॅन्टास्टिक. असं होतं का तुझं कधी की लाईव्ह परफॉर्म करतेय शास्त्रीय संगीत, हो. आपण त्याच्याबद्दल बोलूयात की सुरुवात केलीस, यू स्टार्ट विथ वन राग, यमन असेल जसं आता ते म्हणलीस असं, आणि यू जस्ट गॉट इन्व्हॉल्ड इन टू दॅट राग. तू त्याच्यात पूर्ण वाद गेलेत आणि लक्षच नाही वेळेकडे आणि गात राहिलीस. हो. असं झालंय कधी? हो, बरेचदा झालं. म्हणजे अ, जसं की मी बोलले की सूर खूप महत्वाचा आहे शास्त्रीय संगीतात, म्हणजे कुठलाही राग प्रस्तुत करत असताना. जेव्हा तुम्ही कुठल्याही रागाचं एक एक स्वर, म्हणजे फॉर एक्झाम्पल यमनची जी ग आहे ही, त्यातच इतकं भाव आहे. तुम्ही जर ते खूप डीप कॉन्शियस माइंडनी तुम्ही ते गायलात आणि तुम्हाला ते झालं, म्हणजे तुम्ही ते गायलात आणि तुम्हाला ते कनेक्ट होतं कुठेतरी. आय कांट एक्सप्लेन इट हाऊ इट फील्स. पण एक कुठलं तरी षडजप गाणं, पंचम गाणं, गंधार गाणं और काही फ्रेजेस गाणं ज्यांनी तो रागाचा भाव अजून जास्त बाहेर येतो, फुलून येतो. सो त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करताना बरेचदा असं होतं की तुम्ही वेळेकडे लक्ष होत नाही. समोर कोण बसलेत इट डझंट मॅटर, इट जस्ट यू अँड युअर म्युझिक करेक्ट. इज देअर. सो असं बरेचदा झालं. मला आत्ता आठवते सांगता की दिल्लीमध्ये VSK बैठक म्हणून आहे, एक होम बैठक आहे, बट इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस काइंड ऑफ थिंग. तर तिकडे मी गायले होते आणि तिकडे खूप चांगल्या गोष्टी होत्या जे हल्ली बघायला नाही मिळत, की वेळेचं काहीच बंधन नाही, तू कितीही वेळ गा. या सो 6 वाजता कार्यक्रम सुरू होतील आणि दॅट इज विदाउट ब्रेक. अच्छा. विदाउट ब्रेक. पाणी पिण्यासाठी तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तेव्हा तुम्ही जाऊ शकता थोड्या वेळसाठी, बट इट्स नॉट लाईक 15 मिनिटाचा ब्रेक आहे 20 मिनिटाचा, तुम्ही सलग गा असं. सो मी गाताना 6 वाजता मी सुरू केले होते आणि मला कळलं नाही कधी 11 वाजले. म्हणजे 8:30 वाजल्यानंतर मी बोलले की मी जरा पाणी पिते, तर ते फक्त 5 मिनिटाचं मी थोडासा हे झालं आणि मग देन आय अगेन स्टार्टेड आणि जे 11 वाजता संपले आणि 11ला जेव्हा संपलं तेव्हा मी अजून डोक्यात होतं काहीतरी गायचं, ते गेलंच, म्हणजे ते राहिलंच. आणि नंतर मी असं अचानक घड्याळ बघितलं की आणि सगळेच ना सिनियर सिटीजन्स बसले होते समोर. खूप उशिरा पण झाला, थंडीचे दिवस होते. सो मलाच नंतर इतकं वाईट वाटलं की अरे यार, तुम्ही इतकं छान तुम्ही बसला इकडे. सो तेव्हा मग मी सांगितलं की आता संपवते. पण कलाकारासाठी परवडी असेल ना सॉलिड की एकदम, म्हणजे शास्त्रीय संगीतासाठी तर असं म्हणजे होम कॉन्सर्ट, होम बैठक आणि असा ऑडियन्स मिळणं इट्स खूप भाग्याचं गोष्ट आहे. दरवेळेला तुम्ही किती मानधन घेताय, किती पैसे मिळत आहेत, त्यापेक्षाही कलाकारासाठी बऱ्याच वेळेला आपण हे बऱ्याच लोकांकडनं आहे की मी कला जी सादर करतोय त्याच्यातनं मला सॅटिस्फॅक्शन मिळतंय. हो.
आणि आता गायकासाठी सॅटिस्फॅक्शन याच्यापेक्षा काय असतं? हो, अगदीच अगदीच. आणि म्हणजे हे किती छान, म्हणजे कोणी उठून गेला नाही, कोणीही म्हणजे काही मोबाईल नाही बघितला नाही, काही नाही, गप्पा नाही मारत, जस्ट दे दे आर एन्जॉयिंग म्युझिक. कारण तो श्रोतावर्ग पण तसाच असला कसा असला पाहिजे. अदरवाईज समोरच्याला बोर होणार असं तर गाणाऱ्याला सुद्धा ते बरोबर. हो. वाटतं की मग त्याच्यापेक्षा मी घरी जाऊन गाच असा दृश्य आहे. सो असं कधी झालंय का तुझ्या बरोबर की तुझे जे अकंपनिस्ट असतात म्हणजे तबला वादक असतो साथीला असतो, हार्मोनियमवर एखादा व्यक्ती असेल की त्यांच्या बरोबर ट्युनिंगच जमत नाही तो किंवा मी गेले 15 मिनिटं एखादा राग जो मी सादर करणार आहे त्याच्याशी स्वतःचा आवाज जोडण्याचा प्रयत्न करते किंवा एफर्ट्स टाकतीये गळा कापण्यासाठी आणि ते होतच नाहीये. असं खूपदा नाही झालं. थोडं मला एक एक प्रसंग आठवते, बट आय डोंट वॉन्ट टू टेक नेम्स. पण असं झालं की जुळत नव्हता समहाव. सो त्या मोमेंटला मी असं केले की ठीक आहे, जुळत नाही ना, सो आय विल सिंग अकॉर्डिंग टू हिम. बरोबर. जसं वाजले, जसं वाजत आहे, हार्मोनियम असो, तबला असो, सो आय विल मोल्ड माय सेल्फ इन टू दॅट. सो त्या वेळेत मग कधी कधी असं पण होतं की समटाईम यू हॅव टू गिव्ह समथिंग अप. तर त्या मोमेंटला असं मी ठरले, ठीक आहे, चला आज असं गायचं तर आज असं ट्राय करूया. सो तू बऱ्याच रेप्युटेड प्लॅटफॉर्मवर सुद्धा गायलेली आहे. मला असं वाटतंय की तूच त्याची नावं सांगावीस आम्हाला की तू कुठे कुठे गायली आहेस. पण जशी होम कॉन्सर्ट असते, जसं तू आत्ता सांगतास दिल्लीमध्ये जी होम कॉन्सर्ट झाली, तर तो एक वेगळा अँगल झाला. पण रेप्युटेड प्लॅटफॉर्मवर गाण्याची मजा आणि तिथे असणारा ओव्हरऑल माहोल याच्याविषयी काय सांगते? 2024 साली मी जानेवारी महिन्यात होतं, डोव्हरलँड म्युझिक कॉन्फरन्स म्हणून कलकत्तामध्ये होत आहे. आणि खूप जुनं आणि खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे ते. आणि तिथे माझं गाणं झालं होतं आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. आणि डोव्हरलँड म्युझिक कॉन्फरन्सचं असं स्पेशालिटी होतं की ते रात्री 9चं पुढे सुरू होतं, सकाळी 5 वाजता संपतं. बरोबर. सो ते मी रात्री 12 वाजता गायले होते, जे मी आयुष्यात पहिल्यांदा रात्री 12-12:30ला मंचावर बसले आणि गायले काहीतरी. सो आणि मला इनिशियली असं वाटत होतं, बिकॉज इट वॉज माय फर्स्ट टाइम इतकं रात्री मी कुठेतरी मोठं प्लॅटफॉर्मवरती गातीये. मला असं वाटते, असं मनात होतं की नाही, की मी आता लोक येणार आहे की नाही येणार. आणि परत पहिल्यांदा मी कलकत्ताला गायले होते. सो ह्याच्या आधी मी कलकत्ताचा ऑडियन्स कसं होतं, त्यांना काय आवडतं माहिती नव्हतं. सो पण खूप छान एक्सपिरियन्स होता. लोक पण खूप छान होते, एकदम छान ऐकत होते. आणि मुख्य म्हणजे हे पण आहे की बरेचदा संध्याकाळचा कार्यक्रम असल्यामुळे संध्याकाळचं राग खूप ऐकायला मिळतं. पण ते रात्रीचं असल्यामुळे मला एक वेगळं राग और वेगळं पॉइंट ऑफ व्ह्यूनी सादर करायला मिळालं, तर ते खूप छान वाटलं. आणि मग नंतर बरेच झालं, मुंबईमध्ये पंचन निषाद ऑर्गनायझेशन ते आयोजन करतात. रागदारी जेन नेक्स्ट, मग त्यांचेच आरोही म्युझिक फेस्टिवल, मग सप्तक युवा संमेलनमध्ये अहमदाबादचं तिथे गायले. आणि असं बरेच आहे. आता मी रिसेंटली गुवाहाटीमध्ये एक रामधेनू उत्सव म्हणून होता, इट्स ऑन द ओकेजन ऑफ न्यू इयर, तर तिथे मी आत्ता जस्ट गायले. तर असं बरेच आहे. पण खूप छान एक वेगळा एक एक्सपिरियन्स दरवेळीच मिळतं. करेक्ट. तर तू आता जसं रेप्युटेड प्लॅटफॉर्म्सची नावं घेतलीस आणि जिथे जिथे परकान तू केलंयस हे सांगितलंस, पण मला अत्यंत अभिमानाने एक गोष्ट तुला विचारावीशी वाटते की तू महाराष्ट्राचे सीएम, गव्हर्नर, तसंच आसामचे सीएम यांच्यासमोरही परफॉर्म केलेला आहे. तर तो अनुभव तुझा कसा होता? कारण अशा ऑपॉर्च्युनिटी सारख्या नाही मिळत आणि करिअरच्या सुरुवातीलाच तुला ही ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे. तर त्याच्याविषयी काय सांगशील? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. सख्याचा आसामचा सीएम, त्यांच्या समोर मी 2 वेळा योग आला गाणं सादर करायचा. तो माहोल वेगळा होता, कारण खूप स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं, प्रोटोकॉल्स असतो आणि सगळ्या गोष्टी. पण त्यांना पण खूप आवडलं होतं. एकतर मी क्लासिकल पण गायलं होतं त्यांच्यासमोर आणि ते असं म्हणाले होते की आसामवरून क्लासिकल म्युझिक करण्याचं खूप कमी संख्या आहे. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि महाराष्ट्राचं पण सीएम त्यांच्या समोर मी एकदा गायलेली.
आणि ते एकच गाणं होतं. पण इट वॉज आय थिंक बॅक इन 2015 or 16, नाही एक्झॅक्टली आठवत नाही. पण तिथे पण खूप छान होते. सगळ्यांचं ते आशीर्वाद पण लाभलं मला आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण असा एक्सपिरियन्स कधी बरा नव्हता. साहजिक की साहजिक. तर कोणला वाटतं? मस्त. कोपरकर सरांकडनं तू शिकायला सुरुवात केलीस, पुण्यात आल्यानंतर तालीम सुरू केलीस आणि ती तालीम घेता घेता स्वतःला कल्टिवेट करता करता एवढ्या सगळ्या लेवलवर तू परफॉर्म करतेस. अगदी होम कॉन्सर्टपासून ते अगदी मी म्हणलं तसं आता CM आणि गव्हर्नरच्या सोबत आय मीन त्यांच्या समोर तू परफॉर्म केलंस. मला एक तुला विचारायचं आहे, सध्या तू तालीम कोणाकडे घेतेस? जशी सुरुवात तुझी 6 वर्षा कोपरकर सरांकडे झाली, कसं आता तालीम कुठे घेतेस? आता सध्या मी यदुशी कतिनाथ केल्यात, जे जयकूर घराणीचं इन्व्हेस्टमेंट एक मोठं नाव आहे आणि त्या खानाकच राहतात आणि मी त्यांच्याकडे जयकुरात प्रवीण राहण्याचं तारीख गुप्ते. वा. आणि मी त्यांच्याकडे शिकायला लागले 2020 पासून आणि इट्स बिन अ व्हेरी वंडरफुल जर्नी. अमेझिंग. सो जे आता नवीन लोक या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, ज्यांनी आता त्यांचं BA MA आणि गाण्याचं क्षेत्र चालू केलंय, तर मला पर्सनली सुद्धा हा प्रश्न पडलाय बरं का. पण त्या लोकांसाठी सुद्धा तू काय सजेस्ट करशील की गुरु कसा असला पाहिजे किंवा कसा निवडावा, किंवा आपण जेव्हा एखाद्या गुरुकडे अप्रोच होतो तेव्हा ते कनेक्ट असतं, बरोबर की हा ये चाहिए था हवे, बरोबर. तर ती तो मुमेंट कुठला असतो किंवा तो क्षण कसा आपल्या आयुष्यात येतो का आपल्याला शोधावं लागतं की यांच्याकडे शिकलं तर मला फायदा आहे, नाही जमत आहे मला यांच्याकडे? हाऊ यू डिफरन्शिएट दॅट? कोपरच्या गुरुची मला एक गोष्टी मी सगळ्या स्टुडंटला सांगायचे की जेव्हा तुम्ही शिकत असतात तेव्हा दुरूनचं काम हा 20% असतं, 80% तुमच्यावरती असते. तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही कुणाकडे शिकायला गुरु शोधत असता तेव्हा पहिलं तर त्याच्या आधी तुम्हाला माहिती की जे व्हॉट इज युअर टॅलेंट, पहिल्या गोष्टी तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला मेनली तुमचं इंटरेस्ट कुठला यामध्ये आहे. सो जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल तेव्हा तुम्ही गुरु स्वतःला तुम्हाला जास्त बरं पडेल आणि जास्त तुम्हाला फायदा होईल त्या बाबतीत. आणि दुसरं म्हणजे तर शास्त्रीय संगीतात वेगवेगळे घराणे असतात, तर तुमची आवड कुठल्या घराण्याशी आहे, तुम्ही कुठल्या घराण्याची गायकीशी कनेक्ट करता, तो पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेचदा असं पण होतात स्पेशली आत्ताचं नवीन जनरेशनचे जे मुलं येतात शिकायला की त्यांना खूप जास्त घराणीचे निगडीत प्रश्न नाही पडत त्यांना. तर मी त्यांना सांगितलं तसं असेल तर तुम्ही एक यू शुड हॅव दॅट नॉलेज की काय काय असतं, कसं कसं असतं. कोणा चांगल्या करून तुम्ही सजेशन घ्या, मोठी व्यक्ती तुमचं फॅमिली और गाण्याचं क्षेत्रामधली कोणीतरी मोठी व्यक्ती सजेशन घ्या. तुम्ही ऐका, खूप लोकांचा आयडिया नंतर तुम्ही ठरवा. आणि बरेचदा असं पण होतं की की खूप म्हणजे कसं सांगू तुम्हाला की नाव असलेल्या गोष्टींचं मागे खूप धावणं होतं. बट आय थिंक दॅट शुडंट बी अ कन्सर्न. की मी परत म्हणेन की तुमचं काम हा 80% आहे. सो त्यामुळे तुम्ही काय गुरून करून तुम्ही किती घेऊ शकता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. त्यांचं दिशा दाखवणं हा. काम आहे, चालायचं आहे आपल्याला. हा बरोबर. इज लाईक दॅट. आणि कधी कधी जसं तुम्ही म्हणलात की कुठल्या तरी आर्टिस्ट सोबत आपण पटकन कनेक्ट होतो. जसं मी जेव्हा प्रतिमाताईंचा पहिला एक कॉन्सर्टला मी गेले होते आणि त्यांची गाणं ऐकल्यानंतर मी आय फॉरगॉट की कुठल्या जगात आहे मी. तेव्हाच त्या मोमेंटला इतकं कनेक्शन झालं. तेव्हाच मी ठरवलं होतं की आता तो तुम्हाला नंतर शिकायचं. वा. सो तो एक माझा अजून एक दुसरा टर्निंग पॉईंट आहे माझा आयुष्यातला. सो असं तुम्हाला आणि खूप जास्त विचार करून पण मला असं वाटतं खूप बरेच लोक स्वतःला कन्फ्यूज करतात. पहिलं तर तुम्हाला काय हवंय, तुम्ही कुठल्या व्यक्तींसोबत कोणाचं गाणं ऐकून तुम्ही कनेक्ट होता ते जास्त महत्त्वाचं. विचारांची क्लॅरिटी पाहिजे. हो, विचारांचं करेक्ट. अमेझिंग. सुपर. सो भागाच्या शेवटाकडे आलोय आपण, श्रुती. तर एक सरप्राईज एलिमेंट आहे. ओके, एक सरप्राईज सेगमेंट आहे, त्याचं नाव आहे टाइम मशीन. ओके. सो इफ आय गिव्ह यूज दॅट टाइम मशीन, ओके, अँड इफ आय से की तुला ते पास्टमध्ये घेऊन जाईल भूतकाळात, तर अशी कुठली गोष्ट आहे जी व्हायला नको होती? याचे 2 अँगल आहेत बाय द वे. की अशी कुठली गोष्ट आहे जी व्हायला नको होती पण ती घडली,
किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी घडायला हवी होती पण घडलीच नाही? यू कॅन चूज एनिथिंग. ओके. यू गिव्ह यू टाइम मशीन. या तर मी प्रोबेबली आय विल गो बॅक टू 70-80चा जे काळ होता दशक होता त्याला जाईन मी. ओके. या काळात कारण तेव्हाचे जे संगीत होते ते सगळ्या प्रकारचं संगीत म्हणजे लता मंगेशकरी, आशा भोसले, की हे सगळे बाजूला आणि शास्त्रीय संगीताचे पण किती दिग्गज कलाकार तेव्हा होऊन गेलो. वा. सो तो एक काळ असं होता ना की मला असं ते लोकांचे आयुष्य खूप सिम्पल होते म्हणजे आणि दोज पीपल न्यू व्हॉट लाईफ कॅन गिव्ह यू और एक स्वतःचे आयुष्य कसं जगायचंय किती सिम्पल पद्धतीने किती शांत जगता येते. Correct. तो एक काळ मला असं वाटतंय की आणि संगीत पण तेव्हाचं खूप तुम्ही आता पण जुने गाणे ऐका शब्द ऐकूनच तुम्हाला अख्खा गाणं पाठ होतं. मेलोडी. येस. तर तो एक काळ होता की मला असं वाटतं की आत्ताचं सगळं टेक्नॉलॉजी आणि हे सगळं फायदा पण असतं तोटा पण असतं पण मला असं वाटतं की तो सिम्पल आयुष्य जगायची जी एक काळ होती तो Correct. तेव्हाचं होता. तेव्हा AI आणि सोशल मीडिया नाही. हा नव्हता. सो आता म्हणजे लिटरली लोकांची रील बघून और एनिथिंग म्हणजे एक्सप्लोर करायची इतकं काय म्हणतात सवय लागली आहे की त्यांचं पेशन्स लेवल खूप कमी झालंय. इवन दो आपण हे युट्यूब चॅनलवरच टाकणार आहे. तुम्ही कट करू शकता की ते नाही नाही मस्त अमेझिंग. हा एक व्ह्यू आहे प्रत्येकाला असं आणि आम्हालाही ते वाटतं पण तू आता म्हटलीस स्वतःच की काळानुरूप आपल्याला बदलावंही लागतं. बरोबर. बट तो काळही तसाच होता. आय ॲग्री टोटली येस. विथ यू. नाही, बरोबर. काळानुरूप तर बदलावंच लागेल हे तर मी म्हणेनच नाही तर तुम्ही कुठेतरी मागेच राहून जाल आणि जग पुढे जायचंय. तर त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही काळानुरूप गोष्टी वेगळ्या वेगळ्या घडतं तो त्या काळानुरूप जाणं हा खूप महत्वाचं पण आहे. म्हणजे तुमचं करिअर असो की तुमचं पर्सनल लाईफ असो पण मला असं वाटतं त्यासोबतच तुमचं जी मूळ परंपरा आहे ते विसरायला नको. तुमची जी मूळ जीव आहे जीव आहे ते नको विसरायला कारण दॅट्स गुड की आपलं मूळ जी आहे त्यांनीच आपण घडतो. ॲब्सोल्युटली वेल सेड. वेल सेड. व्हेरी वेल सेड. मस्त मजा येते श्रुती आणि गप्पा खूप छान रंगल्या पण कुठेतरी थांबावं लागेल. तर डिजिटल गप्पांच्या स्टुडिओ नाही म्हणणार कारण आपण आज आउटडोअरला शूट करतोय. तर स्टुडिओ म्हणण्यापेक्षाही या एपिसोडमध्ये महिनी येऊन आणि आमच्याशी गप्पा मारून तुला कसं वाटतं? खूपच छान वाटलं आणि ऍक्च्युली दिस इज माय सेकंड टाइम जे मी पॉडकास्टमध्ये आली आहे आणि मला असं आणि स्पेशली इतकं छान वातावरणामध्ये सो इट्स अ व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स आणि मला कायमच गप्पा मारायला आवडतोच. त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि ह्या निमित्ताने मी ऍक्च्युली चांदोर्ली प्रतिष्ठानला पण माझा आभार व्यक्त करते कारण हा निमित्ताने तुमच्यासोबत पण मला गप्पा मारायला मिळाला आणि इतकं छान ठिकाणी आणि इतकं चांगला एक प्रतिष्ठित स्टेजवरती माझं परफॉर्मन्स पण द्यायला मिळालं. सो त्यामुळे मी ऍक्च्युली चांदोर्ली प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद करते आणि असंच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम असे त्या. थँक्यू सो मच. तर मित्रांनो बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने आजचा आपला स्पेशल एपिसोड श्रुतीसोबत गप्पा मारून आपण इथेच थांबवत आहोत. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला आणि अशाच सारखे वेगवेगळे एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीच करायच्या म्हणजे चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच पॉडकास्टच्या या एपिसोडवर कमेंट करायला विसरू नका. श्रुतीचे सगळे सोशल मीडिया हँडल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर का तिच्याबरोबर गप्पा मारायच्या असतील किंवा शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताचे धडे जर का घ्यायचे असतील तर तुम्ही तिला कनेक्ट करू शकता. एवढंच बोलतो आणि हा एपिसोड इथेच संपवतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.